जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण सुरू आहे। शेतात बाज टाकून जरांगे हे उपोषणाला बसलेत। शाहू छत्रपतींनी देखील मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 6 तासांपासून जरांगे हे भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत। तर 6 तास आता उलटलेले आहेत। कडाक्याच्या उन्हात जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलं आणि तेव्हापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसले असल्याचं पाहायला मिळतंय। अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे। बाजवर बसून त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। तुम्ही सावलीत बसा असं आवाहन विखे पाटील यांनी देखील जरांगेंना केलं होतं। मात्र तरी देखील मी माझ्या मागण्यांवरती माझ्या उपोषणावरती ठाम असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आणि ते या ठिकाणी आपल्या उपोषणाला भर उन्हात बसलेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसले। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। अंतरवाली गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात जरांगेंनी उपोषण सुरू केलंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव अंतरवालीमध्ये जमले। जरांगे पाटलांनी अंतरवालीमधील मारुती मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं। पुन्हा एकदा डोळ्यात अश्रू अनावर झालेत। शेवटी मला हे समाज जमला आहे त्याचं मला वाटायला की किती जीव आहे माझ्यावर। इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून आशा आहे की हे काहीतरी देऊ शकाल आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही। आंदोलन स्थळावर जाण्यापूर्वी जरांगेंनी आपल्या पायातील बूट काढले आणि अनवाणी उपोषण स्थळी पोहोचले। मनोज जरांगे पाटलांनी शेतामध्ये बाज टाकून आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषण स्थळी जरांगेंनी एक लक्ष्मण रेखा आखली आहे। लक्ष्मण रेखेच्या आत कुणीही येऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय। मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं शाहू महाराज म्हणाले। मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे। कुणबी आणि मराठा समाज एकच आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे। पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुणबी आहेत। तसं सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत।